ढोल ताशाचा गजर झाल्याशिवाय गणेशोत्सवाची मजाच नाही। ढोल ताशा पियानो अशा वाद्यांचा आवाज कानावरती पडला की आपोआप पाय थिरकतात। नाशिकच्या अशाच एका ढोल पथकासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। डीजे आणि नाशिक ढोलच्या जमान्यामध्ये कुठेतरी बँड बाजा हा मागे पडल्याचं बघायला मिळतंय। मात्र अजूनही बँडच्या तालावर थिरकण्याची मजा ही खरं तर काहीतरी वेगळीच आहे। माझ्यासोबत फारुख भाई त्यांच्याशी आपण बोलूयात। फारुख भाई, काय कशा ऑर्डर आहेत, कशी मागणी आता? सध्या तर आता अशी परिस्थिती आहे का बँडच्या आणि डीजेला जी परमिशन भेटली गेल्या मिरवणुकीपासून तर आमचे काय रोजगार जो आहे मुलांचा तो सर्व विस्कळीत गेलेला आहे। आता तुम्ही येताना आता ढोलपथकात बसले लहान लहान मुलं त्यांना ट्रेनिंग देऊन त्याच्या मोबदल्यात जे मालक असतात 1.5 लाख रुपये सुपारी घेतात। त्या पोरांना 2 महिन्या अगोदर ट्रेन केलं जातं, त्याच्या मोबदल्यात त्यांना मुनाफा पण भेटला, त्यांना फक्त ट्रिप दिली जाते। आता आमचा हा एवढा ग्रुप आहे, आम्ही कमी 12 ते 15 वर्षापासून आज मिरवणुकीच्या पट्ट्यात जवळ वाजवतो, पण आज जे काय रोजगार आम्हाला तो मिळत नाही। आता काही ठिकाणी लॉनजवळ फक्त बँडला परमिशन आहे, काही ठिकाणी गेलं तर हॉस्पिटलमुळे आम्हाला ऑर्डर नाही वगैरे काही नाही। पण आता बघा तुम्ही अशा पद्धतीने सर्व काही बँजोला आता म्हणजे तेवढा डिमांडच राहिली नाही। गेल्या वर्षी जी डीजेला परमिशन मिळाल्यापासून आमच्या डिमांड अजून खाली गेले आणि सर्व मुलं आता काही जे हातावरचे जे आहेत ते काही या रोजगारामुळेच आम्ही घर चालवतो, पण आता सध्या रोजगार त्यांना मिळत नाही। कशी पुन्हा तयारी करतात? आम्ही बघितलं की म्हणजे तुमचा हात बसला एकदम जबरदस्त आहे, कशी पुन्हा प्रॅक्टिस? आता काही पोरं जे आहे, कोणी रिक्षा चालवतं, कोणी महिंद्रामध्ये आता काही मित्र कामं करतात, काही कोणी टॅक्सी ड्रायव्हर आहे, कोणी मग कुठं बेरोजगार आहे, कोणी हात हमाली करतं, कोणी हमाली करतं। तेवढ्यातला वेळ काढून हे 2 पैसे कमवण्यासाठी मुलं वेळ काढून आणि एक आमची आवड आहे, एक छंद आहे। आम्ही मिरवणुकीमध्ये एक आमचं बँजोचं नाव आहे वसंत भाऊचे, तर आम्ही दरवर्षीप्रमाणे कुठला बँजो नसताना मागच्या वर्षी तुम्ही बघितला असेल सर्वीकडे डीजे हा प्रत्येक ठिकाणी डीजे लागलेला, फक्त एकमेव हा बँजो वसंत भाऊच्या कृपेने आमचं चालतं। गेल्या वर्षी एवढा डीजेला परमिशन होती, वसंत भाऊच्या कृपेने हा बँजो आज मिरवणुकीमध्ये राहणार, ह्या वर्षी पण राहणार। तुमच्याकडे कितीची सुपारी असते, किती पैसे? आता आम्हाला साधारण तरी 30-40 हजार रुपये, त्याच्यामध्ये आम्ही एवढं जण असतो, मालक असतो, त्याच्यामध्ये जनरेटरचा खर्च, लाईटीचा खर्च, अशा प्रकारे सर्व खर्च असतो। कोणते ताल असतात किंवा काय असतं काय? आता आम्ही प्रॅक्टिस तर नाही करत, पण आमची ते दरवेळेस आम्ही जो आमचा म्युझिक सेन्स आहे, प्रत्येक मुलाला डोळ्यांवरचा आमचा इशारा असतो की खुणवले असतं, खेळून लगेच त्या मुलाला कळतं का कुठं ती ताल थिरकवायची, कुठं पब्लिक खेळवायची आहे। चालताना आमच्या पब्लिकला लक्ष राहतं, कोणी माल हलवतं, कोणी हात डोलवतं, तर आमच्या पब्लिकचं आमचं लक्ष असतं की कुठल्या गाण्यावर पब्लिक नाचणार आहे, एवढी आमचा अंदाज असतो त्याच्यावर। आपण बघत आहोत खरं तर ही सर्व परिस्थिती आहेत। मात्र अजूनही आपण जर बघितलं तर या बँड बाजाच्या तालावरती थिरकण्याची मजा ही खरं तर काय ते वेगळीच असते। आपण खरं तर यांचे जे ड्रम वादन आहेत किंवा सर्व आहेत त्याची एक झलक आता बघूयात।